श्री स्वामी समर्थ. नमस्कार. प्रशंदे या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आज मी तुम्हाला एक माझी आठवण सांगणार आहे. 1975 साली मी गोव्याला शिक्षणासाठी गेलो होतो. माझी बहीण म्हणजे लग्न होऊन गोव्याला होती, पणजीला ती राहत होती. तिच्याकडे मला शिक्षणासाठी पाठवण्यात आलं होतं. पणजीला तिथे गेल्यानंतर मला पणजीच्या शाळेमध्ये माझं नाव टाकण्यात आलं. आणि त्या शाळेचं नाव भलं मोठं शाळेचं नाव होतं इन्स्टिट्यूट ऑफ इन्स्ट्रक्शन. पण त्या शाळेला सगळे महात्मो म्हणूनच म्हणायचे, कारण तिकडचे जे संस्थापक होते म्हणजे शाळेचे संस्थापक त्यांचं आडनाव महात्मे होतं. त्याच्यामुळे ते महात्मो ह्या नावानेच ती शाळा म्हणजे प्रसिद्ध होती. तिकडे शाळेत नाव टाकल्यानंतर मी जेव्हा पहिल्यांदा वर्गात गेलो त्यावेळेला म्हणजे गोव्याला गेल्यानंतर मला तिथली भाषाच येत नव्हती. म्हणजे तिकडची भाषा कोकणी मला काय जमत नव्हतं, अजिबातच येत नव्हतं. आणि मी त्यावेळेला 5वीत होतो. तिकडे मुलं सगळी वर्गामध्ये कोकणी बोलायची आणि इंग्लिश तर तिथे नव्हतंच, कारण तिकडची मुलं 4थीपर्यंत 1ली ते 4थी मराठी शाळेत शिकायची आणि नंतर मग ते 5वीमध्ये इंग्लिश मिडियममध्ये यायची. म्हणून त्यांना इंग्लिश असं म्हणजे लोअर इंग्लिश असायचं, म्हणजे ABCDपासून त्यांना सुरुवात असायची, असं त्यांचं इंग्लिश होतं. आणि मी इथून जेव्हा तिथे गेलो तर मी इथे इंग्रजी माध्यमातच शिकत होतो. आणि त्याच्यामुळे मी वर्गामध्ये असा म्हणजे किंग होतो. मला इंग्लिश येतं असं आणि मराठी, इंग्लिश आणि मराठी, पण कोकणी अजिबात येत नव्हतं. म्हणजे सगळी मुलं माझी टिंगल वगैरे करायची, कोकणीमध्ये काय बोलायचे मला काय कळतच नसायचं. एकदा काय झालं, वर्गामध्ये मी शाळेचं वर्णन का करतो, कारण माझी जी आठवण आहे ही शाळेशी निगडीत आहे, म्हणून मी शाळेचं वर्णन केलं. मग काय झालं की एकदा वर्गामध्ये ज्या सरांचा पिरियड होता ते आलेच नाहीत. खूप गोंधळ होता वर्गामध्ये. आणि इतक्याच दुसरे सर आले आणि आमचा जो वर्ग होता तो गच्चीवर होता. म्हणजे एकच वर्ग होता आणि तो गच्चीवर होता. आणि त्याच्यामुळे तिथे बघायला कोण येत नव्हतं. भरपूर गोंधळ चालू होता. सर वर आले, दुसरे सर होते ते वरती आले आणि त्यांनी विचारलं, अरे एवढा गोंधळ काय, कोणाचा पिरियड आहे, कोणते सर आहेत? की माझ्या बाजूला एक मुलगा बसला होता, जरा मस्तीखोर होता. त्यांनी मला सांगितलं धोडियारा म्हणून सांग. ते सर जरा स्ट्रिक्ट होते, आल्याबरोबर सगळे चिडीचोप. त्यांनी मला सांगितलं धोडियारा. मी थोडासा वर्गामध्ये जरा हुशार आणि त्याच्यामुळे मी उभा राहिलो आणि मी म्हटलं धोडियारा म्हणून. तर सरांनी मला हातानेच हे केलं आणि मला सांगितलं इकडे ये म्हणून. मी सरांकडे गेलो. मला कळलं नाही का बोलवलं ते. समोर गेल्यानंतर त्यांनी एक माझ्या खाडकन कानाखाली वाजवली आणि मला ते कळलंच नाही की यांनी म्हणजे मारलं का मला. आणि सांगितलं जा आता बस. आणि मी येऊन बसलो म्हणजे माझ्या सीटवर येऊन बसलो, बाकड्यावर येऊन बसलो. आणि सरांनी सांगितलं सगळ्यांनी गप्प राहा, थोड्या वेळाने सर येतील. आणि सर निघून गेले. सर निघून गेल्यानंतर सगळे मुलं हसायला लागले. म्हटलं नक्की झालं काय, हे मला काहीच कळायला मार्ग नाही. कारण मी घरी गेल्यानंतर मी बहिणीला विचारलं की असं झालं म्हणून, मला आज सरांनी मारलं वगैरे. मी सांगितलं धोडियारा म्हणून. तर बहिणीने विचारलं काय तू काय, मी सांगितलं धोडियारा म्हणून त्या मुलाने सांगितलं म्हणून मी म्हणालो. तेव्हा बहीण म्हणाली की अरे धोडियारा म्हणजे कोकणीमध्ये ढोमी मासा. तेव्हा मला कळलं की त्या सरांना ढोमी मासा म्हणून चिडवायचे, म्हणजे धोडियारा म्हणून चिडवायचे असं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा मला समजल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा मी शाळेत गेलो तेव्हा ज्या सरांनी मला मारलं होतं ते सर आले. त्या सरांचा पिरियड होता, ते आले. आणि मग मला राहवलं नाही. मग मी सरांकडे गेलो आणि सरांना सांगितलं की जे काय म्हणजे कालची घटना सगळी सांगितली, जे काय काल झालं, मला धोडियारा म्हणायला जे सांगितलं ते माझ्या शेजारी जो मुलगा बसतो त्यांनी मला ते सांगितलं. आणि मग त्यांनी त्या मुलाला बोलावलं. आणि मी जेव्हा सांगितलं सरांना तेव्हा मी मराठीत त्यांच्याकडे बोललो. तोपर्यंत सरांना ते माहिती नव्हतं की मी मुंबईवरून आलो आहे वगैरे, काही माहिती नव्हतं. त्यांनी त्या मुलाला बोलवलं, त्याला पण एक कानाखाली वाजवले आणि त्याला सांगितलं वर्गाच्या बाहेर जा आणि पूर्ण दिवस तू आज बाहेरच उभं राहायचं. त्याच्यानंतर माझी आणि त्यांची म्हणजे चांगली मैत्री झाली. मैत्री म्हणजे कशी की ती मराठी बोलायचो, कोकणी येत नव्हतं. आणि थोडा वर्गामध्ये थोडा वेगळा होतो मी. हळूहळू कोकणी शिकलो मी. हे झालं शाळेचं वर्णन. त्याच्यानंतर काही वर्षानंतर मी शिक्षण म्हणजे झाल्यानंतर मी परत मुंबईला आलो. मला बँकेत नोकरी मिळाली. मी मुंबईला आलो. मुंबईला आल्यानंतर एक 4-5 वर्षानंतर
माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर आमचं गोव्याला वरचेवर येणं जाणं असायचंच. पण त्या दरम्यान मी माझ्या मिसेसला नेहमी सांगायचो, माझ्या बायकोला सांगायचो की मला एक सर होते आणि त्या सरांचं म्हणजे हे सगळं वर्णन करायचं. वरच्यावर मी सांगत असायचो की असे सर होते मला वगैरे. आणि एकदा माझे जे भाऊजी होते ते 2008 साली माझे भाऊजींचं निधन झालं. तेव्हा मी आणि माझी मिसेस आम्ही परत गोव्याला गेलो होतो. तिथे आम्ही काही दिवस म्हणजे 12-13 दिवस जे क्रिया सगळे होईपर्यंत आम्ही तिथे थांबलो. आणि मग सगळं झाल्यानंतर मी माझी मिसेस भाचा आम्ही सगळे एकदा म्हणजे देवळात निघालो होतो. मंगेशीला आम्ही निघालो होतो. आमचं कुलदैवत मंगेशी, त्याच्यामुळे आम्ही मंगेशीला निघालो. तर मंगेशीला जाण्यापूर्वी मध्येच रस्त्यामध्ये एक चिंबल म्हणून गाव आहे. त्या चिंबल गावामध्ये एक साईबाबांचं देऊळ आहे. तिथे मी पहिल्यांदाच जात होतो. म्हणजे मला सुद्धा माहिती नव्हतं तिथे देऊळ आहे ते, नवीनच झालं होतं. आणि आम्ही त्या देवळात गेलो. आम्ही गाडी पार्क केली, आतमध्ये गेलो. देवळामध्ये कोणीही नव्हतं. आम्ही म्हणजे आत गेलो. ते साईबाबांचं देऊळ होतं आणि आत असा हॉल आहे आणि नंतर मग पुढे मूर्ती आहे. आणि ती मूर्ती थोडंसं पायऱ्या 4-5 पायऱ्या चढून गेल्यानंतर मग ती वरती अशी मूर्ती आहे. मग आम्ही गेलो, पाया वगैरे पडलो साईबाबांना आणि परत निघत होतो. खाली उतरलो आणि आमच्या लक्षात आलं की बाजूला 2 वयस्कर व्यक्ती बसलेल्या आहेत म्हणून, आणि इतर देवळामध्ये कोणी नव्हतं. तर आमच्या सहज विचार आला मनामध्ये की हे देऊळ इथे म्हणजे हायवेला, इथे कोणी नाही, आजूबाजूला सगळं जंगल, तर इथे हे देऊळ इथे कोणी बांधलं असेल. म्हणून आम्ही सहज म्हणजे कुतूहलापुरती आम्ही त्यांना विचारायला गेलो. आम्ही त्यांना विचारलं, म्हणजे एक जे पुढे बसले होते त्यांना आम्ही विचारलं की आम्हाला बोलायचं आहे तुमच्याशी, बोलू शकतो का? तर ते म्हणाले हां विचारा ना. म्हणजे मराठीतच बोललो. तेव्हा ते म्हणाले की हे देऊळ जे आहे, मग त्यांना आम्ही विचारलं हे देऊळ इथे कोणी बांधलं, म्हणजे ह्या एवढ्या जंगलामध्ये, आणि इथे म्हणजे कोणच नाही असं इथे बांधण्याचं कारण काय? तेव्हा त्यांनी सांगितलं की हे देऊळ नुसतं आम्ही म्हणजे असंच बांधलं गेलेलं नाही, तर ह्या देऊळ बांधण्याच्या मागे इतिहास आहे. हा साईबाबांचा दृष्टांत झाला एका व्यक्तीला, आणि साईबाबांनी सांगितलं की ह्या ठिकाणी म्हणजे ह्याच जागेमध्ये ते देऊळ बांधा. आणि सांगताना असंही सांगितलं, म्हणजे बाबांनी त्यांना देवळाचा आराखडाही दिला. म्हणजे त्या 8 खांब, तुम्ही 8 खांबावर ते देऊळ आहे, म्हणजे आतमध्ये हॉलमध्ये असे 8 खांब आहेत. तर ते 8 खांब का, तर तिथे 8 तपस्वी होते. तपस्वींनी म्हणजे फार वर्षापूर्वी 8 तपस्वींनी तिथे तपस्या केली होती, आणि म्हणून ते 8 खांब. मग आणि देवळाच्या बाजूला म्हणजे बाजूला ज्या भिंती आहेत तिथे भिंती नसून लोखंडी ग्रिल होती, आणि त्या ग्रिलवर बासरी होती. बासरी प्रत्येक काही अंतरावर अशा बासऱ्या होत्या, म्हणजे याच्या 4-5 ह्या बाजूला 4-5 त्या बाजूला अशा बासऱ्या होत्या. आणि जेव्हा जोरात हवा येते तेव्हा त्या बासऱ्या वाजतात असं आम्हाला त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली की ज्यावेळेस गुरुवारी इथे लोक दुपारी आरतीला येतात. जेव्हा तिथे दुपारी आरतीला येतात तेव्हा आजूबाजूचे 2-3 कुत्रे आहेत तिथे, ते सुद्धा आरतीला येतात. आणि आपण जशी आरती करतो तसे ते देखील आरती करतात. म्हणजे कुत्रे असे मोठ्याने असे म्हणजे ओ असे करून म्हणजे त्या तालाबरोबर ते सुद्धा करत असतात. आणि आरती संपली का ते मग परत निघून जातात. त्याच्यानंतर महाप्रसाद वगैरे असतो. ही सगळी गोष्ट सांगितल्यानंतर मग आम्ही त्यांना सहज विचारलं की ज्या व्यक्तीच्या म्हणजे ज्या व्यक्तीला हा दृष्टांत झाला तर ती व्यक्ती कोण? तर मग जे आम्हाला सांगत होते ते अगदी सहज नम्रपणे म्हणाले की मी तीच व्यक्ती आहे, मलाच तो दृष्टांत झाला होता. म्हणजे त्यांनी अगोदर सांगितलं नाही की हा दृष्टांत मला झाला आहे म्हणून. त्यांना जेव्हा विचारलं, समजा आम्ही त्यांना विचारलंच नसतं ते आम्हाला समजलंही नसतं. जेव्हा आम्ही त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की मलाच हा दृष्टांत झाला, आणि आम्हीच हे म्हणजे मिळून मग हा देऊळ साईबाबांचं देऊळ इथे बांधलं गेलं. तेव्हा मग विचारलं की तुमचं नाव काय? तेव्हा नाव विचारल्यानंतर ते म्हणाले माझं नाव लिंगनाथ नाईक. लिंगनाथ नाईक हे नाव ऐकल्याबरोबर मी चकित झालो. म्हणजे एकदम आश्चर्याचा धक्काच बसला मला. हे लिंगनाथ नाईक कोण होते? तर हे लिंगनाथ नाईक तेच सर होते ज्यांनी माझ्या कानाखाली वाजवली होती. तेव्हा त्यांनी पटकन मला म्हणजे शब्दच सुचले नाहीत. मी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं, त्यांना नमस्कार केला
आणि उभा राहिलो होतो. तेव्हा त्यांनासुद्धा कळलं नाही की मी त्यांना नमस्कार का केला. नमस्कार करून मी जेव्हा उभं राहिलो तेव्हा मी त्यांना सांगितलं, सर तुम्ही मला ओळखलं नाही, मी तुम्ही मला ओळखणार नाही, कारण ही आपली भेट जवळजवळ 30-34 वर्षानंतर आपण भेटतो आहे. त्यांना मी सगळं सांगितलं सविस्तर मागे काय झालं होतं. म्हणजे मी जेव्हा 5वीत होतो तेव्हा असं असं झालं होतं घटना. मग तेव्हा जेव्हा त्यांना आठवण आली तेव्हा ते म्हणाले, अरे हो. आणि त्यावेळेला माझ्या डोळ्यातनं पाणी येत होतं आणि सरांचेही डोळे भरून आले होते. आम्ही दोघं एकमेकांना म्हणजे थोडा क्षण आम्ही एकमेकांना बघतच राहिलो. त्यांनासुद्धा खूप बरं वाटलं. म्हणजे इतक्या वर्षानंतर आपल्याला आपला विद्यार्थी भेटला म्हणजे, आणि त्यांनी खूप आनंद झाला होता. आणि आता सरांबद्दल सांगायचं म्हणजे त्या काळी म्हणजे सर आमचे सगळ्या कलेमध्ये निपुण होते. म्हणजे चित्रकला म्हणा, नेपथ्य, नाटक, सगळ्या गोष्टींमध्ये. आणि त्यावेळेला जेव्हा शाळेमध्ये आंतरशाळीय एकांकिका वगैरे असायची त्याच्यामध्ये आमची शाळा भाग घ्यायची आणि नक्कीच आम्हाला त्या एकांकिकेमध्ये बक्षीसही मिळायचं. गोव्याला कार्निवाल होतो. कार्निवाल त्यावेळेला अजूनही आताही होतो कार्निवाल. आणि कार्निवालमध्ये त्यावेळेला अशी चित्र बनवतात आणि ती अशी घेऊन जातात रस्त्यावरनं लोक. फ्लोट असतो तो फ्लोट. तर त्या फ्लोटमध्ये आमची शाळाही सहभाग व्हायची आणि तेव्हाही आम्हाला बक्षीस नक्कीच मिळायचं आणि ते सगळं सर करायचे. त्याच्यानंतर मग आमची ओळख झाली, खूप चांगली मैत्री झाली आणि त्यांनी आमचा म्हणजे फोन नंबर आम्ही घेतला. आमचा नंबर त्यांनी घेतला, फोन नंबर. आणि मग भेट झाली. तिकडे निघालो आम्ही देवळातनं आणि आम्ही मंगेशीला वगैरे गेलो. काही दिवसानंतर आम्ही परत मुंबईला आलो. पण त्याच्यानंतर मग आमचं वरचेवर येणं जाणं गोव्याला असायचं. जेव्हा आम्ही याला जायचो गोव्याला तेव्हा आम्ही बाबांच्या मंदिरात जायचो आणि सरांना नक्कीच भेटायचो. गुरुवारी आम्ही तिथे जायचो आणि कारण गुरुवारी सर तिथे असायचे. इतर वेळेला पण असायचे पण त्यांचा वेळ निश्चित नसायची. गुरुवारी हमखास आरतीला ते तिकडे असायचेच. आणि त्यावेळेला जेव्हा आम्ही पहिल्यांदा तिथे गेलो त्या आरतीला त्यावेळेला मात्र आम्हाला जे सरांनी सांगितलं होतं, कुत्रे येतात आणि आरती करतात, प्रत्यक्षात आरतीला उभे राहतात, तो अनुभव आम्ही त्यावेळेला तिथे घेतला. कारण आरती सुरू झाल्यानंतर 3-4 कुत्रे आले आणि ते त्या आरतीबरोबर आरती करायला लागले म्हणजे त्यांच्या पद्धतीमध्ये. आणि हे बघितलं. त्याच्यानंतर आम्हाला सरांनी बोलावलं आणि सांगितलं, महाप्रसाद घ्या, लवकर जा लाईनमध्ये, नाही तर नंतर मग सगळी गर्दी होते आणि मग गोंधळ होतो. मग आम्ही महाप्रसाद वगैरे घेतला, आलो आणि मग आम्ही सरांकडे बोलत होतो. आणि मग सरांनी आमच्यावर भरपूर प्रेम केलं. म्हणजे माझ्या मिसेसवर पण त्यांनी इतकं म्हणजे ते खूपच मुलीप्रमाणे त्यांनी तिच्यावर प्रेम केलं. मग त्यांनी आम्हाला सांगितलं, या तुम्हाला मी अजून काय काय आहे देवळामध्ये ते दाखवतो. मग मागच्या बाजूला एक लायब्ररी होती, ती त्यांनी लायब्ररी दाखवली. आणि सरांना वाचनाचं खूप वेळ होतं, म्हणजे भरपूर वाचन होतं. आणि त्यांनी स्वतःहून इतकी पुस्तकं जमा केली होती. म्हणजे आता ती दुर्मिळ पुस्तकं त्यांनी मला दाखवली. ती पुस्तकं ही सगळी दुर्मिळ पुस्तकं आहेत. तुला जेव्हा वाटेल तेव्हा इथे ये, एखादं पुस्तक म्हणजे तुला जे वाटेल ते पुस्तक वाच. आणि आता काय हे सगळं आता तुमचंच आहे, म्हणजे आता हे पुढे हे सगळं तुम्हीच करायचं आहे, असं ते म्हणाले. आणि असेच काही दिवस गेल्यानंतर आम्ही परत मुंबईला आलो. मुंबईला आल्यानंतर एकदा सरांचाच फोन आला आणि तो दिवस गुरुवार होता. सरांचा फोन आला आणि मी उचलला. मी म्हटलं, अरे सरांचा, मिसेसला म्हणालो, अरे सरांचा फोन आहे. आणि मी बोलायला लागलो. थोडा वेळ बोलले माझ्याकडे. आणि मग मला विचारलं, बायको कुठे आहे तुझी? म्हटलं आहे. तिला दे म्हणाले. मग मी तिच्याकडे दिला. तिच्याकडे ते बोलत होते. तिच्याकडे ते खूप वेळ बोलले. आणि बोलून झाल्यानंतर आता कधी येणार गोव्याला? म्हटलं नाही, आता येऊ, आता बघू, आता काही म्हणजे 1-2 महिन्यांनी आम्ही येऊ, असं आम्ही सरांना सांगितलं. सरांनी फोन ठेवला आणि बरोबर 1 महिन्यानंतर मला भाच्याचा फोन आला. आणि मला भाचा म्हणाला की अरे लिंगनाथ सर गेले. आणि हे ऐकल्यानंतर मला मनामध्ये एकदम असं धस्स झालं. म्हणजे अपेक्षित नव्हतं. 1 महिन्यापूर्वीच त्यांचा फोन आला आणि बरोबर 1 महिन्यानंतर त्यांचं निधन झालं होतं. जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा मला समजलं की ते काशीला गेले होते. आणि काशीला गेल्यानंतर तिथे त्यांना ताप आला होता. तिकडनं आल्यानंतर ते बरे झालेच नाही. 4-5 दिवस त्यांना तो ताप होता आणि त्याच्यामध्ये ते गेले. म्हणजे ही 34 वर्षानंतर झालेली भेट. त्यावेळेचे जे सर होते
माझे, म्हणजे त्यावेळेला मी ज्या सरांना बघितलं होतं आणि आताचे सर याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक होता. म्हणजे ते कलाकार तर होतेच, पण त्यांच्या मागे अध्यात्मही होता. आणि नाहीतर साईबाबांनी त्यांनाच येऊन दृष्टांत का दिला असता, सरांनाच दृष्टांत का दिला असता. म्हणजे आध्यात्मिक, आणि त्यांच्या चेहऱ्यावर इतकी प्रसन्नता असायची आणि इतके साधे होते. बाहेर शर्ट पॅन्ट, अगदी साधी पॅन्ट वगैरे, आणि सहज बसलेली, दाढी थोडीशी वाढलेली, एकदम साधे. गेल्यानंतर जेव्हा मी पहिल्यांदाच गोव्याला गेलो आणि तेव्हा मी देवळात गेलो आणि मला तिथे ना थोडंसं म्हणजे असं उदास वाटलं, कारण साईबाबा तिथे होते पण सर नव्हते. आणि सरांची एक म्हणजे एक फोटो त्यांचा तिथे बाजूला होता, त्या फोटोकडेच मी बघत होतो. कारण साईबाबा तर होतेच समोर, साईबाबा ते असणारच आहेत, परंतु सर देहात नव्हते, सर गेले होते. आणि याची जाणीव म्हणजे खूप वाईट वाटायचं. आणि ज्या वेळेला मी देवळात जातो तेव्हा त्या वेळेला मला सरांची खूप आठवण येते. म्हणजे 34 वर्षानंतर मी सरांना भेटलो होतो. आणि ही 34 वर्षाची भेट, म्हणजे त्याच्यानंतर आम्ही एक 3-4 वर्षाचाच सरांचा आम्हाला सहवास मिळाला. पण ह्या 3-4 वर्षातही आम्हाला सरांकडनं खूप काही शिकायला मिळालं, खूप आनंद मिळाला. तुम्ही जर कधी गोव्याला गेलात तर नक्कीच ह्या देवळाला भेट द्या, साईबाबांच्या मंदिराला तुम्ही भेट द्या. पणजीवरनं फक्त एक 7-8 किलोमीटर अंतरावरच हे देऊळ आहे. चिंबल ह्या गावामध्ये हे देऊळ आहे आणि हायवेलाच आहे. अगदी सहज तुम्हाला ते मिळेल. सरांची आणि ही माझी आठवण ही मला तुमच्यासमोर शेअर करायची होती, मला तुम्हाला ती सांगायची होती, आणि म्हणून मी तुमच्यासमोर हा व्हिडिओ आणलाय. नमस्कार.